तर आपण ही संपूर्ण दुर्घटना नेमकी कशी घडली, कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जात असतं कुठल्याही वैमानिकाला, या संदर्भात बोलणार आहोत। आपल्या सोबत आहेत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी अधिकारी अमिताभ पावडे। अमिताभ सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, मात्र एखाद्या वैमानिकाला जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं किंवा ज्या पद्धतीने वैमानिक तयार होत असतो तेव्हा कोणकोणत्या बाबींचा त्यामध्ये समावेश केलेला असतो? एक तर विमानाची सगळी संपूर्ण माहिती, त्याच्यानंतर बरेचसे नवीन जे आधुनिक उपकरण विमानांमध्ये लागून येतात त्याबद्दलची माहिती, तसंच जिओग्राफिकल क्लायमेटोलॉजी वगैरे हे सगळे विषय त्यांना सांगितले जातात। तसंच त्यांचा अनुभव हा फार महत्त्वाचा असतो वैमानिकांचा। आणि नवीन नवीन शोध आणि इन्स्ट्रुमेंट्स एअरपोर्टमध्ये लागलेले असतात, त्याबद्दल सातत्याने अपडेट केलं जातं त्यांना। म्हणजे बरेचसे अपग्रेडेशनचे कोर्सेस केले जातात त्यांचे। आणि त्याशिवाय लेटेस्ट काही विमानांमध्ये टेक्नॉलॉजी बदल असो किंवा रनवेच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन्स असल्या तर एक ACAO एक पुस्तक आहे जे गाईडलाईन असतं याच्यासाठी, आणि त्याच्यात त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल माहिती दिली जाते आणि खूप अगदी स्क्रुपलस ट्रेनिंग त्यांचं, म्हणजे भयंकर कठीण असं ट्रेनिंग दिलं जातं। आणि त्याशिवाय यांचे फ्लाइंग आवर्स जे असतात ते सुद्धा, म्हणजे आता या वैमानिकाचे जवळजवळ 8200 तासाचा त्यांचा अनुभव होता आणि हा प्रचंड मोठा अनुभव आहे। आणि राहिला प्रश्न अहमदाबाद आंतरराष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट बद्दलचा, तर 3505 मीटर लांबीचा रनवे आहे तिथे, म्हणजे जवळजवळ 11499 फुटाचा लांबीचा रनवे आहे आणि हा खूप सफिशियंट लांब रनवे आहे। आता इथे एक महत्त्वाची बाब म्हणजे ह्या म्हणजे एअरपोर्ट जवळ खूप डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आहे हा। मेघाणी नगर, शाहीबाग, सूर्यदेव नगर, कुबेर नगर, तिकडे सरदार नगर, तर ही खूप डेन्सली पॉप्युलेटेड वस्ती आहे। तर हा मोठा हादसा जो झालेला किंवा दुर्घटनाग्रस्त जे विमान झालेलं आहे, तर ह्या वस्तीत असा हादसा व्हावा हे अनाकलनीय आहे खरं। 2 इंजिन्स असलेल्या विमानाचा असा अपघात व्हावा हे खरंच अनाकलनीय आहे। आता इथं जेव्हा ब्लॅक बॉक्स हाती लागेल त्याच्यानंतरच काही सांगता येईल। आणि याच्यात एक बाब जी आपल्याला प्रकर्षाने बघायला हवी ती म्हणजे एअरपोर्टला लगेच लागूनच आर्मी कॅन्टॉनमेंट देखील आहे। पण अमिताभजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की बोईंग ड्रीमलाइनर हे जे विमान आहे याच्यावरती स्वतः राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की DGCA कारवाई का करते, कारण यापूर्वी घडलेल्या काही घटनांचा त्यांनी दाखला दिलेला आहे। खरंच त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, काय त्रुटी आहेत ज्या DGCAने अर्थातच समजून घेतलेल्या नाही आहेत किंवा दुर्लक्ष केलेलं आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। ॲक्च्युली DGCAचं काम खूप महत्त्वाचं आहे या बाबतीमध्ये। आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननी निश्चितच याच्याबद्दल काहीतरी केलं असेल, कारण की 24 एप्रिल 2024लाच बोईंगच्या एका एरोनॉटिकल इंजिनियरनी सॅम सोहेलपूरनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते आणि भारतीय वृत्तपत्रांमध्ये टेलिग्राफनी ते छापले देखील होते। आता एवढे सिरियस ॲलिगेशन्स केल्यानंतर अक्षरशः म्हणजे US सिनेटमध्ये तर त्याला उत्तरही द्यावं लागलं तर या संदर्भामध्ये बोईंगला। DGCAने निश्चितच त्याच्याबद्दल काही पत्रव्यवहार केलाच असेल असं मला वाटतं। आता ते वेळेबरोबर पुढे येईल काय नेमकं झालेलं आहे, कारण की जोपर्यंत ब्लॅक बॉक्स हाती लागत नाही आणि त्याचा ॲनालिसिस होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच खरं सांगता येणार नाही। पण ही अत्यंत दुर्दैवी आहे। या निमित्ताने काय होईना DGCAने अत्यंत ॲक्टिव्ह होऊन आपले सगळे नियम आणि रेग्युलेशन्स जे काही आहेत
ते अत्यंत काटेकोरपणे आणि सक्तीने अप्लाय करायची गरज आहे. युजली सगळ्याच एअरपोर्ट्समध्ये फनल असतो जिथे म्हणजे ज्याच्यावर बिल्डिंगच्या हाईटला देखील रिस्ट्रिक्शन्स असतात. त्या बाबतीतही DGCA ताबडतोब ॲक्शन घेऊन ते रिस्ट्रिक्ट करावं लागेल. नक्की सर. अमिताभ सर, मुळात इंजिन किती असतात ज्या वेळेला विमान उड्डाण घेत असतं किंवा कोणत्याही विमानामध्ये, आणि या विमानामध्ये खास करून अशी जर 2 इंजिन असतील तर ती दोन्ही बंद पडली का, असाही सवाल विचारला जातोय. हा म्हणजे ऍक्च्युली आधी 4 इंजिन्स असायचे, आता 2 इंजिन्स, प्रचंड पॉवरफुल इंजिन्स असतात ही. आणि इतकी पॉवरफुल असतात की एका इंजिननेच तुम्ही अटलांटिक पार करू शकता, इतकी पॉवरफुल असतात. आणि तरी 2 इंजिन याच्यासाठी दिल्या जातात की इन केस ऑफ इमर्जन्सी काही हे असलं तर 2 इंजिन असावेत म्हणून. आणि दोन्ही इंजिन्स फेल होणं हे अनाकलनीय आहे. कारण शेवटच्या मोमेंटला देखील ते जो फायनल ड्रॅग म्हणतो, DOG डॉगा म्हणतो आम्ही त्याला, डॉगा सुद्धा त्याच्यात ऑपरेट झालेला नाही आहे असं वाटतं मला. आणि अगदी म्हणजे काहीही हे हालचाल नव्हता, हा फेल होणं हे ब्लॅक बॉक्सच सांगू शकेल खरं. बरं अमिताभजी, मुळात इतकं पॉवरफुल इंजिन आहेत 2 आणि त्याची तपासणी सगळी पूर्ण झालेली, कारण विमान अर्थातच उड्डाण घेणार आहे, याची सगळ्याची पूर्ण तपासणी झालेली आहे, सगळं काही अगदी इत्थंभूत आहे. मग अशा वेळेला इतक्या कमी सेकंदांमध्ये, अगदी 40 ते 50 सेकंदांमध्ये असा खरंच बिघाड होऊ शकतो का की ज्यामुळे जी पॉवर मिळायला हवी इंजिनला वरती उड्डाण घेण्यासाठी तीच मिळत नव्हती? असं निश्चित सांगता नाही येणार, कारण की आपले जो ब्लॅक बॉक्स अनालिसिस काहीच नाही आहे. आता फक्त आपण म्हणजे स्पेक्युलेशन्स अँड स्पेक्युलेशन्स याच्यावर आपण कुठल्याही निर्णयावर पोहोचू शकत नाही. हे आपण फक्त इथे बसून घरी बसून याचं आकलन करणं खरंच शक्य नाही, कारण की त्याला कुठेतरी टेक्निकल सपोर्ट लागतो आणि टेक्निकल सपोर्ट सगळा दडलेला आहे ब्लॅक बॉक्समध्ये. आणि त्यामुळे ऍक्च्युली जे काही कागदपत्र आता म्हणजे ओके केल्या गेलेली आहेत फ्लाईटच्या आधी, ती पडताळण्याची म्हणजे जबाबदारी DGCAची आहे. आणि DGCA जोपर्यंत त्याच्याबद्दल काही ऑथराइज्ड पद्धतीने किंवा ऑन पेपर्स म्हणत नाही तोपर्यंत आपण स्पेक्युलेट करणं हे थोडंसं प्रीमॅच्युअर असेल असं मला वाटतं. बरोबर. अमिताभ सर, बोईंग ड्रीमलायनर बद्दल थोडंसं सांगाल की बनावट कशी आहे आणि त्या देशाकडनं सुद्धा किती विमानं त्यांच्याकडनं वापरली जातात आणि आपण किती वापरत आहोत? आता खरं सांगायचं तर म्हणजे इट हॅज बीन लॉंग टाइम आय बीन वर्किंग फॉर एअरपोर्ट ऑथॉरिटी, आणि माझ्याकडे नक्की तो डाटा नाही, पण 256 पॅसेंजर्स या 787 ड्रीमलायनरमध्ये अकोमोडेट होतात अशी माहिती मलाही नेटवरनंच कळली ती. आणि किती एअरक्राफ्ट्स आहेत हेही मला सांगता येणार नाही, कारण की आता आय एम नॉट इन टच विथ सिव्हिल एव्हिएशन एनिमोर. बरोबर. पण एखादी कंपनी, ज्या कंपनीचं आपण महत्त्वाचं इंजिन वापरत आहोत, त्या कंपनीशी आपले करार होत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या खबरदाऱ्या घेणं गरजेचं असतं? कारण मुळात वैमानिकांनी तर पूर्ण शिक्षण घेतलेलंच असतं. वैमानिक स्वतःचे प्राण वाचवण्याआधी प्रवाशांचे प्राण वाचवण्यावर भर देतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता प्रश्न एकच उरतो, तो म्हणजे ज्या पद्धतीचं मशीन आपण वापरत आहोत त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या. या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाचं जी एजन्सी आहे किंवा ऑथॉरिटी आहे ती आहे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. यांच्या खूपच सक्त नॉर्म्स आहेत आणि एक इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन इकावचं हे देखील आहे, नॉर्म्सचं पुस्तक देखील आहे. ते अगदी काटेकोरपणे फॉलो करण्याचे निर्देश प्रत्येक एअरलाईनला DGCA सातत्याने देत असतं आणि प्रत्येक फ्लाईटला देत असतं असं समजा. आणि त्या नेमक्या रेग्युलेशन्स किंवा नियमांचं पालन करूनच हवाई यात्रा जी आहे ती करायचे निर्देश DGCA देत असतं. आणि त्याच्यामुळे DGCAच्या नॉर्म्समध्ये कुठेतरी
म्हणजे कमी जास्त झालं तरच अशा प्रकारचे हादसे होतात किंवा दुर्घटना होतात. अगदी. आता आपण बघतो की ड्रीमलाइनर ही जी आहे अमेरिकन कंपनी आणि अमेरिकन बनावटीचे हे संपूर्ण प्रक्रिया आपण बघतोय. आता यामध्ये कोणाकोणाचं नियंत्रण असतं? केवळ भारताचं नियंत्रण असतं की मग ती बॉडी जर अमेरिकेची आहे तर त्यांचं पण यावरती काही वेगळं नियंत्रण असतं का? आय एम सॉरी, हा प्रश्न थोडासा मला म्हणजे त्याच्यावर कॉमेंट करता येणार नाही, कारण की मला नक्की याच्याबद्दल ज्ञान नाही. कारण की माझं क्षेत्र जे आहे विमानतळ बांधणे, रडार्स बांधणे, त्यांची सेफ्टी वगैरे या संदर्भात होती. अहमदाबादचं म्हणजे इंटरनॅशनल ऑपरेशनसाठी जे एअरपोर्ट बांधायचं होतं ते मी बांधलेलं होतं. आणि 26 जानेवारी 1992 साली पहिलं जे विमान उडलं अहमदाबाद, लंडन, न्यूयॉर्क, त्याच्यासाठी म्हणजे ते एफोर्ट करण्यात आला. अगदी तुमच्याच कार्यकाळात घडलेली घडामोडी. हा थोडासा एव्हिएशनच्या जी जी. आणखीन एक मला हे विचारायचं आहे की मुळात ज्या त्यावेळेस अगदी म्हणजे सगळे. जी बोला. हा नाही, त्या काळात ते अगदी म्हणजे आम्ही पायलटची जेव्हा इंटरव्ह्यूज घ्यायचो की तुम्हाला कसं वाटतंय आता, कारण की न्यूली ऑपरेटेड इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, तर ते खूप कौतुक करायचे त्याचं की अगदी क्लिअर आहेत सगळे आणि म्हणजे स्मूथली रन होत आहे म्हणून. आणि यावेळी देखील टेक ऑफ मध्ये काहीच प्रॉब्लेम म्हणजे दिसला नाही. लांब रनवे असल्यामुळे टेक ऑफ मुळे काही त्रास झाला नाही. पुढे काय टेक्निकल एरर आहे काही म्हणजे अनाकलनीय आहे खरं ते. बरोबर. अमिताभ सर, याच अनुषंगाने विचारायचंय की इतका तुम्ही वर्णन केलेलं होतं त्या पद्धतीनं धावपट्टी अतिशय लांब आहे आणि चांगली आहे, वैमानिक सुद्धा त्याचं कौतुक करतात. तर मग कोणत्या स्वरूपाचे असे अपघात होण्याची कारणं असतात की जी नैसर्गिक आहेत? म्हणजे ज्याला आता उल्लेख केला जातोय की तिथे त्या भागामध्ये पक्षी खूप आहेत आणि त्यामुळे पक्षी धडकल्यामुळे हा अपघात झालेला आहे का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. त्या अनुषंगाने सांगा की नैसर्गिक अशा कोणकोणत्या घडामोडी घडल्या तर मग हा अपघात होऊ शकतो? बरेचसे आहेत आणि म्हणजे एक तर पक्षी बर्ड हिट तर कॉमन आहे, पण बर्ड हिटनी दोन्ही इंजिन बंद होतील थोडंसं समजण्याला त्रास होतो, म्हणजे अनाकलनीय ज्याला म्हणतो मी. पण त्याशिवाय टेम्परेचर सुद्धा एक मोठा हे आहे. म्हणजे आपण आर इन समर्स नाव. आणि म्हणजे औरंगाबादचा मागचा जो हादसा झाला होता त्याच्यात विमान अगदी टेक ऑफ करताना हळूहळू उठलं, कारण की त्यात वजन जास्त होतं आणि उन्हाळ्यामध्ये हवा थोडीशी विरळ असते, तर तो थ्रस्ट बनवायला त्याला त्रास गेला तेव्हा. आणि तो त्या हायवेवर उभ्या असलेल्या कापसाच्या ट्रकला तो धडकला आणि त्यातनं ते मागच्या याच्यात झालं होतं. तसंच आता 4 दिवसाआधी परत औरंगाबादमध्येच एक केस घडली, तर त्याच्यात एअरक्राफ्ट जालन्याकडे ड्रिफ्ट झाला. तर अशा म्हणजे हे रिस्की होतं. हे म्हणजे जेव्हा क्युम्युलोनिंबस क्लाउड फॉर्मेशन किंवा तुफान असतो किंवा सायक्लोनिक सर्क्युलेशन्स असतात, ही म्हणजे भयंकर डेंजरस अशा सिच्युएशन्स आहेत. तर त्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल जो असतो तो बरोबर निर्देश देत असतात ते सातत्याने, आणि ते डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या नॉर्म्सनुसारच देत असतात. फ्लाईट डायव्हर्ट करायचे किंवा दुसऱ्या एअरपोर्टवर लँड करायचं, ही सगळी व्यवस्था केली जाते. आणि त्यामुळेच एअर ट्रॅफिक सुरळीत तितके. आता हा कालचा हादसा हा दुर्दैवी आणि एखादाच असतो असा, मात्र रोजचं जे एअरक्राफ्ट ऑपरेशन्स आहेत ते अगदी नॉर्मल सुरू असतात. आणि त्यासाठी टॉवर्स, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर्स, कम्युनिकेशन डिपार्टमेंट आणि DGCA असे सगळे मिळून हे यातायात, ही हवाई यातायात अगदी सुरळीत करत असतात. नैसर्गिक आपत्ती तर पुष्कळ सारे म्हणजे
सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इथे आजकाल क्युम्युलिनिंबस क्लाउड फॉर्मेशन्समुळे होणारे त्रास आहेत. मोठे क्लाउड्स हवेत फॉर्म होतात. त्यानंतर चक्रवाती म्हणजे सायक्लोनिक सर्क्युलेशन्समुळे होतात. हवा म्हणजे मान्सून्समध्ये हा त्रास जास्त असतो. तर आणि बर्ड हिट्स तर आता काय आहे की कचरा किंवा अन्न तुम्ही उघड्यावर टाकाल तर ते वेचायला पक्षी येणारच. त्यामुळे एअरपोर्ट प्रिमायसेसच्या आजूबाजूला ती खबरदारी घ्यायला लागते की तिथे कुठेही फूड मटेरियल असं उघड्यावर टाकलं जाऊ नये वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे बरेचसे प्रिकॉशन्स म्हणजे घेतात युजली त्या फनलमध्ये. बरोबर. अमिताभजी, अनेक मुद्दे तुम्ही महत्त्वाचे जे आहेत ते मांडलेले आहेत आणि कशा स्वरूपात वैमानिकांचं मुळात प्रशिक्षण होतं आणि विमान अथॉरिटी कशा पद्धतीनं या सगळ्यावर काम पाहते हे तुम्ही सांगितलं. खूप खूप आभार, धन्यवाद आपले या संपूर्ण माहितीसाठी.